अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाने आणि वादळाने शेतीच्या पिकांचं मात्र नुकसान केलंय। एकट्या श्रीगोंदा तालुक्यामधल्या हंगेवाडी आणि बोरी या परिसरामध्ये 350 एकरवरच्या फळबागांचं या वादळामुळे नुकसान झालंय। प्रामुख्याने डाळिंब, केळी, आंबा, पपई या फळबागांचं हे मोठं नुकसान झालंय। डाळिंबाची झाडं ही अक्षरशः उन्मळून पडली आहेत। झाडाला आधार देण्यासाठी लावलेले बांबू आणि झाडांवरचं क्रॉप कव्हर देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। इथला आढावा घेतलाय आणि शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळे यांनी। 5 तारखेला संध्याकाळच्या 4:30च्या दरम्यान खूप वारा सुटला। वाराचा वेग इतका होता की बागामध्ये एकदम म्हणजे धुराळा झाला होता, काही दिसत नव्हतं, इतका वेग होता। आणि बागाला एक संरक्षण म्हणून एक कापड टाकलं जातं, या कापडाचं पूर्ण स्टेजिंग म्हणजे बांबू सहित हे सगळं पलटी झालं आणि झाडं डायरेक्ट भुईसपाट झाली। साधारण या बागेमध्ये 3 एकर बाग आहे, 1200 झाडं होती, यामध्ये जवळपास 300 झाडांचं हे नुकसान झालेलं आहे सगळं। या परिसरात डाळिंब, द्राक्षे आहे। द्राक्षाची हार्वेस्टिंग झाल्यामुळे द्राक्षाच्या बागेला काही एवढं म्हणावं असं नुकसान झालेलं नाही, पण डाळिंबाच्या बागा जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या कुणाच्या हार्वेस्टिंगला आलेल्या होत्या, कुणाच्या हार्वेस्टिंगला 1 महिना टाइम होता, कुणाला 1.5 महिना टाइम होता, पण त्या वाऱ्याच्या तीव्रतेने जवळपास 300 ते 350 एकर बागेंचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। सरकारकडे काय मागणी असेल? सरकारने हे लक्षात घेतली पाहिजे। हे बागेचं नुकसान बघून त्यांनी त्यांच्या लक्षात येईल की 3-4 एकरी खर्च येतो, 2-2 लाख रुपये। 3-3 एकर बागा आहेत म्हणल्यावर मग त्याचा अंदाज काढून त्यांचा व्यवस्थित असं करायला पाहिजे।